नमस्कार मित्रांनो, जे आम्ही या गाड्यांमध्ये बसले का मित्रांनो, इथं पर सीट एका पोराचे 1650 रुपये घेतले. मित्रांनो आम्ही टोटल जण 16 जण होतो. 26 ते 27 हजार रुपये आमच्याकडून यांनी घेतले या गाड्यावाल्यांनी, आणि यांचं फिक्स रेट होता. आणि यांनी आणून सोडलं कितपर्यंत मित्रांनो, जास्ती लांब पण नाही. आणि त्याच्यात आम्ही टेम्पो ट्रॅव्हल पण करेल होतं. टेम्पो ट्रॅव्हल तिथपर्यंत जायलाच तयार नाही. गाडीवाला ड्रायव्हर म्हणतो नाही म्हणा, याच्या पुढे गाडी जात नाही. म्हटलं ठीक आहे. मग काय आता आम्ही आलो आहे, बघू शकता मित्रांनो, या थार गाड्या करेल होत्या. कमसे कम 4-5 गाड्या केल्या होत्या आम्ही 16 जण मिळून. आणि पर सीट एका पोरांनी, आणि त्याच्यात आम्हाला मागच सोडून दिलं आहे. आणि तिथून तो फक्त 2 किलोमीटर घेऊन आला आहे. 2 किलोमीटरपर्यंत फक्त 27,000 रुपये घेतले होते. आता बघू शकता आम्ही पायी पायी निघतोय, आणि त्याच्यानंतर गाडीवाला हळूहळू आमच्या मागे येतोय. बघू शकताय एवढं डोंगरा डांगरांचा रस्ता आहे, आणि इतका खतरनाक रस्ता आहे. आणि त्यांनी 2 किलोमीटरचे 27,000 रुपये घेतले आहे. आणि दिवसभर गाडी आमच्या संघ होती. म्हणजे त्या शिमलामध्ये इतक्या लुटमार आहे का, भयंकर लुटमार आहे म्हणजे मित्रांनो. तर बघू शकता आम्ही, त्यांनी एक पॉईंटला सोडलं आहे आम्हाला. सफरचंदची शेती आहे, खूप मोठी शेती आहे. आणि त्याच्यात मोगऱ्या काहीतरी ज्ञान देत होता त्यांना पोरांना, का हळूहळू मागं मागं चाला. आता हा जसा काय लय मोठा आमदार लागून चाला आहे, ठीक आहे, ऐकावं लागतं, संघ मिळून आहे. आता बघू शकता हे सफरचंदची शेती आहे. आता आम्ही त्याच्यात जाणार आहे ती शेती बघायला. आणि इतके सफरचंदचे झाड आहे मित्रांनो, इतकं म्हणजे त्याला हिशोबच नाही आहे त्या सफरचंदच्या झाडाला. म्हणजे एकदम कचरावानी झाड आहे. बघू शकता आता आम्ही एंट्री मारली आहे बघा. आणि नाशिकवरून ते कुत्रं पण आणलं होतं आम्ही, आणि आता एंट्री मारली आहे फायनली. आता तुम्हाला शेती बिन दाखवतो. सफरचंदची इतकी खतरनाक शेती आहे, म्हणजे काहीच व्हॅल्यू नाही. आपल्या नाशिकमध्ये सफरचंद 200 रुपये किलो आहे, इथं 50 रुपये किलो आहे मित्रांनो. आणि कोणी खोडून जाते, कोणी इथं काय बोलत नाही. हे बघा, पूर्ण सफरचंदची शेती आहे, आणि भयंकर आहे. आणि लोकेशन बिन कसं आहे, एकदम खतरनाक आहे, आणि एकदम थंड वातावरण होतं. आणि आम्ही त्याच्यात पावसाळ्यात आलो होतो मित्रांनो. बघू शकता एवढं नशीब का आम्ही फिरायला निघलो का पाऊस येत नव्हता. एवढं खूप उपकार केलं आहे पावसाळ्याने, आणि खूप चांगलं वाटलं. आमचं फिरणं होऊन दिलं, सगळ्या गोष्टी होऊन दिल्या. आणि जेव्हा आम्ही गाडीत बसायचो तेव्हा पाऊस चालू व्हायचा. आता आम्ही निघालो आहे, काही जण पुढं आहे, काही जण मागं आहे. आता ही लाईन उभी आहे तिकीट घेण्यासाठी. आणि तिकीट घेतल्यानंतर प्रत्येकाला एक सफरचंद देत होते. बघू शकता आता तिकडे एंट्र्या मारू राहिले, नावं बिवं लिवायचं काम चालू आहे मस्तपैकी. तर बघू शकता माझं काही काम नव्हतं, मी मस्त ब्लॉग बनत होतं. मग ते साहेब तिकडून राम राम घालत होते, मस्त चालू आहे. बघू शकता आता एंट्री मारली आहे. तिथं पोरांनी आता तिकीट फाडलं का तेव्हा आम्हाला पुढं भेटल. आणि तुम्हाला बिन दाखवून देतो, बघू शकता तिकीट फाडल्यानंतर प्रत्येकाला सफरचंद एक एक फ्री. आता सगळे मस्त सफरचंद खाऊ राहिले. कसं आहे, नाशिकमध्ये गाड्या चालून यांचं प्रत्येकाचं रक्त कमी झालं आहे. आता आम्ही शिमलामध्ये आले आहे, त्याच्यामुळं आता आम्ही इकडं भरपूर रक्त वाढवणार आहे शरीरामध्ये. विटनेसपणा नाही आला पाहिजे आम्हाला. आता नुसतं सफरचंदच खाऊ राहिलं, कारण स्वस्तच तेवढं आहे, डायरेक्ट मनच भरून जाणार आहे मित्रांनो व्हिडिओ. आणि व्हिडिओ कसा झाला आहे नक्की कमेंट करून सांगा, आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉग.